नमस्ते बालमित्रांनो, मी विद्यानिकेतन क्रमांक 19 या शाळेमध्ये अध्यापनाचे कार्य करते. आज आपण इयत्ता 8वीचा सायन्स विषयाचा पहिला चॅप्टर पाहणार आहोत, लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. टुडे we are going to learn living word and classification of microbes. विद्यार्थी मित्रांनो, लिव्हिंग वर्ड या शब्दाचा अर्थ आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलाच आहे. लिव्हिंग वर्ड या संज्ञेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ते आता आपण पुन्हा एकदा पाहूया. या चित्रांमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी दिसत आहेत? वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती या पिक्चरमध्ये आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, वेगवेगळे इन्सेक्ट्स आहेत. अशा प्रकारे या सर्व गोष्टींना आपण काय म्हणतो? लिव्हिंग वर्ड. लिव्हिंग वर्ड म्हणजे सजीव सृष्टी. ज्या ज्या घटकांमध्ये जीव आहे अशा घटकांना आपण काय म्हणतो? लिव्हिंग वर्ड म्हणजे सजीव सृष्टी असे म्हणतो. आता आपण धड्याचं जे टायटल आहे त्यामध्ये आहे लिव्हिंग वर्ड. लिव्हिंग वर्ड काय आहे? या लिव्हिंग गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत, जिवंत गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत, त्यांची लक्षणं कोणती कोणती आहेत हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेलेच आहे. आणि तुम्हाला यामध्ये एक्स्ट्रा भाग असा दिसतोय की क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता मायक्रोब्स हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल. मायक्रोब्स म्हणजे काय तर सूक्ष्मजीव किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया. हे पहा, हे काही बॅक्टेरियाचे चित्र इथं दिलेले आहेत. यांना म्हणायचं मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव किंवा बॅक्टेरिया. आता यांच्या नावामध्येच यांची व्याख्या दडलेली आहे. सूक्ष्मजीव, सूक्ष्म म्हणजे अतिशय लहान आणि जीव म्हणजे ज्यांमध्ये जीव आहे असे घटक. सूक्ष्मजीव म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, परंतु त्यांच्यामध्ये जीव असतो आणि हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी सहसा दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सूक्ष्मदर्शकांची गरज असते, कारण ते अतिशय सूक्ष्म असतात. याला म्हणायचं बॅक्टेरिया किंवा मायक्रोब्स. धड्याचे जे आपलं टायटल आहे या टायटल विषयी आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. आता सविस्तर माहिती आपण पाहूया. पहा, आपल्या धड्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीव, सूक्ष्मजीवांचे क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी याचा अर्थ काय दिलेला आहे? जैवविविधता. आपण सगळ्या प्रकारचे जीव जंतू सगळे पाहिले, यांमध्ये जी जी विविधता दडलेली आहे याला म्हणायचं बायोडायव्हर्सिटी. आणि ही बायोडायव्हर्सिटी आहे त्याचे क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, विभागणी करण्याची नितांत गरज निर्माण झाली शास्त्रज्ञांना, कारण त्यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं होतं. यासाठी यांचे काय केली? विभागणी केली गेली. लास्ट इयर वी लर्न दॅट all the living organisms on earth have adapted according to geographic regions, food ingestion, defense, etc. While adapting, many differences are observed in the organisms of same species too. पहा, हा आपण पहिला पॅराग्राफ वाचलेला आहे. यामध्ये सांगितलेलं आहे की मागील इयत्तेमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स
ऑर्गॅनिझम्स म्हणजे जीव, वेगवेगळ्या ज्या गोष्टींमध्ये जीव आहे यांचा आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यास केलेला आहे. आणि ॲडॅप्टेड म्हणजे काय सांगितलेलं आहे? अनुकूलन. ॲडॅप्टेड म्हणजे काय? अनुकूलन. या गोष्टींचं अनुकूलन कशा प्रकारे होतं याचा अभ्यास आपण मागील इयत्तेमध्ये केलेला आहे. मग हे अनुकूलन होत असताना, अनुकूलन थोडक्यात वाढ, यांची वाढ होत असताना, हे जीवन जगत असताना यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक दिसून येतात. ते जॉग्राफिकल रिजन्स म्हणजे भौगोलिक प्रदेश आहे, या भौगोलिक प्रदेशानुसार आपलं अनुकूलन घडवून आणतात. म्हणजे तिथल्या वातावरणाशी समायोजन करतात. जॉग्राफिकल रिजन म्हणजे भौगोलिक प्रदेशानुसार. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर वाळवंटामध्ये कॅक्टस सारख्या वनस्पती किंवा उंटासारखे प्राणी हे पाण्याची कमतरता असताना सुद्धा जिवंत राहू शकतात. हे झालं भौगोलिक प्रदेशानुसार ते आपल्या शरीरामध्ये अनुकूलन घडवून आणतात. पुढचं आहे फूड इंगेशन. फूड इंगेशन म्हणजे अन्नग्रहण. अन्नग्रहण करण्याच्या पद्धतीनुसार सुद्धा या बायोडायव्हर्सिटीचे क्लासिफिकेशन म्हणजे विभागणी करण्यात आलेले आहे. आणि डिफेन्स म्हणजे संरक्षण. संरक्षणाच्या ज्या सवयी किंवा पद्धती वनस्पती प्राण्यांमध्ये आपल्याला दिसून येतात त्यानुसार हे क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहे. While adapting, many differences are observed in the organisms of same species. Species म्हणजे काय? जाती. वेगवेगळ्या जाती आणि प्रजाती या आपल्या पृथ्वीतलावर दिसून येतात. या जाती आणि प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी आपण बायोडायव्हर्सिटीची क्लासिफिकेशन करणार आहोत. According to 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर समुद्र आणि लँड म्हणजे जमीन हा भूभाग जो आहे, भूभागावर समुद्रावर म्हणजे पाण्यामध्ये सुमारे 87 मिलियन म्हणजे 87 दशलक्ष जाती आणि प्रजातींचा समावेश आहे. आणि या 87 दशलक्ष अशा अमाप अशा जाती प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला क्लासिफिकेशन करण्याची गरज म्हणजे यांचे विभाजन करण्याची डिवायडेशन करण्याची गरज निर्माण झाली. टू स्टडी सच अ वास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इनटू ग्रुप्स. वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये गटांमध्ये यांची विभागणी करण्यात आली. सो ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द similarities and differences among the living organism. यांमध्ये जी समानता आहे आणि यांमध्ये जो फरक आहे या समानतेनुसार आणि फरकानुसार यांचे ग्रुप्स आणि सबग्रुप्स म्हणजे गट आणि उपगटामध्ये विभागणी करण्यात आली आणि त्यानुसार बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची व्याख्या निर्माण झाली. Definition of biological classification. This process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. जैवविविधतेचे वर्गीकरण म्हणजे काय तर याची व्याख्या अशी आहे की ही जी सगळी प्रोसेस आहे, कोणती प्रोसेस? क्लासिफिकेशनची. जी बायोडायव्हर्सिटी आपली सगळी आहे तिची विभागणी करत असताना तिची व्याख्या कशी तयार केली गेली ही व्याख्या आहे दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग. म्हणजे ही क्लासिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती डिवाइड केली गेली. कशामध्ये? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे जीव आहेत, ज्यांमध्ये जीव आहे या ऑर्गॅनिझम्सची विभागणी ग्रुप्स अँड सबग्रुप्स म्हणजे गटात आणि उपगटांमध्ये यांची विभागणी केली गेली. याला म्हणायचं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. व्याख्या पुन्हा एकदा पाहू आपण. डेफिनेशन ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन.
This process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. ओके, ही जी व्याख्या आहे आपली बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची, ही अस्तित्वात आणलेली आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर. ही अस्तित्वात आणलेली आहे अमेरिकन इकॉलॉजिस्ट जे आहेत त्यांनी अस्तित्वात आणलेली आहे. रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे या संज्ञेचे निर्माणकर्ता आहेत. रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे एक अमेरिकन इकॉलॉजिस्ट आहेत. यांनी जीवशास्त्रज्ञानाचा खूप सारा अभ्यास करून ही बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची व्याख्या केलेली आहे. इन 1969 he divided living organisms into 5 groups. त्यांनी 5 प्रकारांमध्ये बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचे वर्गीकरण केलेले आहे. याचा सविस्तर अभ्यास आपण पाहूया. फॉर दिस क्लासिफिकेशन विटाकर कन्सिडर्ड फॉलोइंग क्रायटेरिया. खालील निकषांच्या आधारे त्यांनी बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचे क्लासिफिकेशन केलेले आहे. फर्स्ट ग्रुप त्यांनी दिलेला आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. सेल म्हणजे पेशी. पेशी म्हणजे काय याचा अभ्यास आपण मागील इयत्तेमध्ये केलेला आहे. पेशी अंगके कोणती असतात, पेशींची रचना कशी असते, वनस्पती पेशी कशी असतात, प्राणी पेशी कशी असतात, हे स्ट्रक्चर आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहे. आता यांची कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय तर जटिलता. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे जटिलता. या पेशींची जशी जटिलता म्हणजे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे याचा अभ्यास करून याची गटात विभागणी करून त्याचे उपप्रकार म्हणजे उपगट केले प्रोकॅरियोटिक आणि इकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मीन्स आदिकेंद्रकी आणि इकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी. अशा पद्धतीमध्ये हा अभ्यास त्यांनी पहिल्या विभागणीमध्ये केलेला आहे. आता प्रोकॅरियोटिक आणि इकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती येतात आणि त्याप्रमाणे प्राणीसुद्धा येतात. वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवसुद्धा येतात. याचा सविस्तर अभ्यास आपण पुढील पाठांमध्ये करणार आहोत. नंतर आहे 2 नंबरला त्यांनी गटात विभागणी केली कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. या निकषाच्या आधारे ऑर्गॅनिझम्सच्या कॉम्प्लेक्सिटी म्हणजे ऑर्गॅनिझम्स जे आहेत, जीवजंतू जे आहेत त्यांची जटिलता किती असते यानुसार त्यांनी वर्गीकरण केले गेले. यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वनस्पती त्याचप्रमाणे सूक्ष्मजीव यांचा अंतर्भाव केला जातो. तिसरा निकष त्यांनी वर्गीकरण करताना असा वापरलेला आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे पोषण करण्याच्या पद्धती. वनस्पती प्राणी म्हटलं की त्यांना पोषणाची नितांत गरज असते, त्याशिवाय ते जिवंत राहू शकत नाहीत. आता आपण वनस्पती आणि प्राणी प्लांट्स अँड ॲनिमल्स यांचे पोषण आपले थोडक्यात माहिती आपल्याला. त्याच पद्धतीनं तिसरा यामध्ये प्रकार असतो तो फंगी म्हणजे कवके की जे परपोषी असतात, दुसऱ्या वनस्पती किंवा मृत झालेल्या प्राण्यांच्या अवशेषांवर ते राहतात. प्लांट्स आहेत. प्लांट्समध्ये ॲटोट्रॉफिक प्लांट्स न्यूट्रिशन हा निकष विचारात घेत असताना त्यांनी 3 प्रकारांमध्ये याचे वर्गीकरण केलेले आहे. विटाकर यांनी 3 प्रकार प्लांट्स, फंगी अँड ॲनिमल्स
असे 3 प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे. त्यामध्ये सुद्धा प्लांट्स जे आहेत ते ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी. सर्व प्लांट्स जे आहेत ते ॲटोट्रॉफिक असतात हे आपल्याला माहिती आहे. आणि ते फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या आधारे आपले स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. म्हणून वनस्पतींना आपण ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी असे म्हणतो. न्यूट्रिशनबाबत, पोषणाबाबत दुसरा प्रकार आपण उपगट पाहत आहोत, फंगी म्हणजे कवके. आपण त्याला थोडक्यात बुरशी असे संबोधतो. ही फंगी जी आहे ती सॅप्रोफॅटिक असते. सॅप्रोफॅटिक म्हणजे परपोषी असते. ती ॲटोट्रॉफिक नसते, परपोषी असते. परपोषी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारी, दुसऱ्यावर जीवन जगणारी, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, परंतु दुसऱ्या प्राण्यांच्या अवशेषांवर ते आपले पोषण करतात. ॲब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स. जे जीवजंतू आहेत आणि जे मृत झालेले आहेत, या मृत प्राण्यांच्या अवशेषांवर ते आपलं अन्न किंवा पोषण करत असतात. आणि थर्ड आहे की ॲनिमल्स. ॲनिमल्स हे सुद्धा कसे असतात? ॲटोट्रॉफिक म्हणजे परपोषीच असतात. अँड इंगेस्टिव्ह, परपोषी असतात. हे जे ॲनिमल्स आहेत ते वनस्पती आणि प्राणी या दोन्हींवरही अवलंबून असतात, त्यामुळे त्यांना ॲटोट्रॉफिक असे म्हणतात. यातला वर्गीकरणाचा चौथा क्रायटेरिया आपण पाहत आहोत, लाईफस्टाईल. लाईफस्टाईल म्हणजे जगण्याच्या पद्धती. वेगवेगळ्या प्राण्यांच्या, वनस्पतींच्या जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. यामध्ये त्यांनी 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे, प्लांट्स, ॲनिमल्स अँड फंगी. प्लांट्स जे आहे ते आहेत प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, इतरांवर अवलंबून नसतात, त्यामुळे त्यांना म्हणतात उत्पादक, उत्पादन करणारा, प्रोड्युसर. या प्रोड्युसरवर ॲनिमल्स अवलंबून असतात की हे जे ॲनिमल्स आहेत ते प्रोड्युसरांना, उत्पादकांना खाऊन आपले पोषण करत असतात. ॲनिमल्स आहे त्यांना म्हणतात कंझ्युमर्स म्हणजे ग्राहक, की जे प्रोड्युसर म्हणजे प्लांट्सवर अवलंबून असतात. वनस्पती, प्राणी अँड फंगी म्हणजे सूक्ष्मजीव जे आपण म्हणतो ते काय असतात? डिकंपोजर्स म्हणजे विघटक असतात, की जे विघटन करतात. मृत प्राण्यांच्या, वनस्पतींच्या अवशेषांवर ते आपले पालनपोषण करतात. अन्न तयार करून ते अन्न खाऊन ते काय करतात? विघटन करतात. त्यामुळे फंगी याला काय म्हणतात? विघटक. आपण मागील इयत्तेमध्ये पाहिले असेल की अन्नसाखळी हा सायन्समधला खूप महत्त्वाचा भाग आहे, की अन्नसाखळी असते की जे वनस्पती असतात, वनस्पतींना खाऊन प्राणी जगतात, प्राण्यांना खाऊन मोठे प्राणी जगतात आणि ते मृत झाले की त्यांच्या अवशेषांवर मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव, फंगीसारखे, की ते आपले पालनपोषण करतात. ही अन्नसाखळी आहे ती लाईफस्टाईल या निकषाच्या अंतर्गत येते. आता 5वा निकष त्यांनी सांगितलेला आहे, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. या निकषामध्ये त्यांनी प्रोकॅरियोटिक आणि इकॅरियोटिक, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, फायजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे वर्गानुवंशिक संबंध. प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकी ते दृश्य केंद्रकी आणि एकपेशीयपासून बहुपेशीयपर्यंत सगळे सजीव यामध्ये येतात. रॉबर्ट विटाकर यांनी सांगितलेल्या 5 निकषांच्या आधारे आपण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, सगळे जीवजंतू आहेत, त्यांची विभागणी, क्लासिफिकेशन व्यवस्थितपणे केलेली आहे. आपल्याला सांगितल्याप्रमाणे समुद्र, पाणी, सगळ्या पृथ्वी तलावर सुमारे 87 दशलक्ष एवढ्या जाती आणि उपजाती
आपल्या पृथ्वीवर पाहायला मिळतात. बायोडायव्हर्सिटीमध्ये यांचे क्लासिफिकेशन करण्याची गरज निर्माण झाली, कारण त्यांचा अभ्यास करणे शक्य नव्हते. एवढ्या प्रचंड जाती प्रजातींचा अभ्यास करणे शक्य नव्हते. त्यासाठी त्यांनी काही निकष आखले. रॉबर्ट विटाकर यांनी हे 5 निकष आखले आणि या 5 निकषांच्या आधारे 5 किंगडम म्हणजे सृष्टी, सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनची त्यांनी विभागणी केली आणि त्यानुसार यांचा अभ्यास करणं सोपं झालं. पहा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सगळी सजीव सृष्टी आहे, त्याची 2 गटात यांनी विभागणी केली. प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय प्राण्यांचा समावेश होतो आणि यामध्ये सृष्टी 1 येते, मोनेरा. नंतर यूकॅरियोट्स यामध्ये 2 गटांमध्ये विभागणी केली, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर म्हणजे एकपेशीय आणि बहुपेशीय प्राणी. युनिसेल्युलर एकपेशीय प्राण्यांमध्ये किंगडम 2 म्हणजे सृष्टी 2 येते, प्रोटिस्टा. नंतर आहे मल्टीसेल्युलर. बहुपेशीय प्राण्यांमध्ये 3 सृष्टींचा समावेश केलेला आहे, किंगडम 3, सृष्टी 3, सृष्टी 4 अँड सृष्टी 5 किंगडम. ही जी सृष्टी आहे फंगी म्हणजे कवके. सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. याचा अर्थ असा की फंगी म्हणजे कवके, यांमध्ये सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका असते, परंतु ते प्रकाश संश्लेषण करत नाहीत. सृष्टी 4 प्लॅन्टिया. यामध्ये सर्व प्रकारच्या वनस्पती येतात की ज्यांमध्ये सेल वॉल प्रेझेंट म्हणजे सेल वॉल असते, परंतु सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. हे यांमध्ये सेल वॉल असते, हरितद्रव्य असते आणि फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या आधारे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. किंगडम 5 मध्ये ॲनिमलिया म्हणजे यामध्ये सर्व प्रकारचे प्राणी येतात, यांमध्ये सेल वॉल नसते, त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. म्हणजे हे ॲनिमलिया म्हणजे सर्व प्रकारचे प्राणी हे परपोषी असतात, ते वनस्पतींवर किंवा इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. अशा प्रकारे आपण 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन याची माहिती घेतलेली आहे. रॉबर्ट विटाकर यांनी